आदरणीय श्रीयुत सतीशजी मराठे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय राजाभाऊ, सन्माननीय मंच आणि उपस्थित बंधू भगिनी, नेमका कुठल्या वर्षी राजाभाऊंचा माझा परिचय झाला हे आठवत नाही, पण विद्यार्थी परिषदेत आमचे प्रदेशाचे अध्यक्ष असताना त्यांचं मुंबईत येणं जाणं व्हायचं आणि त्यावेळेला आमची खरं पहिली भेट झाली. पुढे मी 8-10 वर्ष परिषदेत होतो, पण 77-78 सहकार भारतीच्या कामाला सुरुवात झाली. तेव्हा आमचं कार्यालय सहकार भारतीचं आणि राजाभाऊ मुंबईत आले की पुणे जनता सहकारी बँकेच्या त्या छोट्याशा गेस्ट हाऊसमध्ये आंघोळीपुरते येतच कधी निघून जात हे पत्ताही लागत नसे. संध्याकाळी कधीतरी भेट आमची व्हायची. त्याच्यामुळे परिषदेतला असलेला संपर्क आमचा त्यावेळेलाही कायम राहिला. पण साधारण 98-99च्या सुमाराला राजाभाऊंनी सहकार भारतीचं काम करावं याच्याकरता आम्ही खूप प्रयत्न केले. आणि मगाशी जसं विष्णूजी बोबडे आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री म्हणाले की ते प्रदेशाचे अध्यक्षही आमचे झाले आणि मग संपर्क अधिक वाढला. आज जेव्हा विचार करतो या गेल्या 24-25 वर्षाचा, तेव्हा मला एक आमची फार महत्त्वाची बैठक, छोट्या टीमची बैठक होती, तशी संख्या मर्यादित होती, 20-25 जणं आम्ही सिमल्याला जमलो होतो. अखिल भारतीय बैठक होती आणि पुढच्या 15-20 वर्षात सहकार भारतीनी कुठल्या दिशेने काम वाढवावं, काय करावं याचा विचार करण्याकरता आम्ही बसलो होतो. सुरुवातीच्या सहकार भारतीच्या कामामध्ये माझ्यासकट आम्ही बरेच जणं शहरी भागातले होतो आणि त्याच्यामुळे शेती विकास सोसायट्या, दूध संकलन सोसायट्या, ग्रामीण भागावरती त्याचा होणारा परिणाम याची आम्हाला वाचून माहिती होती, प्रत्यक्ष अनुभव तर काही नव्हता. पण राजाभाऊ आमच्या टीममध्ये अखिल भारतीय स्तरावरती आल्यानंतर आणि त्या सिमल्याच्या बैठकीत मला पक्का आठवत आहे की पुढची 8-10 वर्ष आपण सर्वांनी शहरी भागात जे काम करतोय ते चालू राहील, पण विकास सोसायट्या आणि दूध सोसायट्या याच्यावरती आपण सर्वांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे असं ते. आणि त्यावेळेला आमचे महामंत्री होते, नुकतेच ते दिवंगत झाले, मांडगेजी मध्य प्रदेशचे, त्या दोघांचाही खूप आग्रह होता. आणि आज जर का आपण बघितलं, केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय असावं याच्याकरता सहकार भारती सतत पाठपुरावा करत होती. वेळ गेला, पण अल्टिमेटली केंद्र सरकारने मान्य केलं आणि सहकारितेच्या माध्यमातून समृद्धी हे प्रिन्सिपली ॲडॉप्ट केलं. आणि मित्रांनो, आश्चर्य वाटेल, पहिली घोषणा जर का काही त्याच्यातनं झालेली असेल या ह्याच्यातनं, तर ती अशी झाली की देशातल्या जिथे जिथे ग्रामपंचायती आहेत तिथे तिथे विकास सोसायटीची स्थापना करणं. हा फार रिचिंग एक पॅराडिग्म शिफ्ट आपल्या रुरल इकॉनॉमीमध्ये घडवून आणणार आहे. आम्ही बोलत होतो, ऐकत होतो. आज त्या राजाभाऊंनी मला आठवतं आहे सिमल्याच्या बैठकीत म्हटलेलं की नाही, दिस इज द फ्युचर, आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि जसं विकास सोसायट्यांबद्दल खूप आग्रहपूर्वक कामाचं आज प्रयत्न होत आहे. यावर्षी साधारण आत्ता 1 लाख सहकारी विकास सोसायट्या देशभरात काम करत आहेत. माझा विश्वास आहे की पुढच्या 4-5 वर्षात आणखी 1.5 लाख विकास सोसायट्या फॉर्म होतील. दूध संकलन सोसायट्यांचंही तसंच आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने भारताकरता डेअरी व्यवसायाकरता
आणि विशेष करून कोऑपरेटिव्ह सेक्टरकरता विजन जे तयार केलं आहे ते देखील 3 लाख सोसायट्या करण्याचं का देशातलं ठेवलं आहे. अनेकांना माहीत नसेल पण ॲग्रिकल्चरल कॉन्ट्रीब्युशन GDPचं जे आहे त्याच्यातलं 30% कॉन्ट्रीब्युशन एकट्या डेअरी सेक्टरमधनं येतं आणि त्याच्यामुळे डेअरी सेक्टर हे खूप मोठं पुढच्या काळात होणार. वी शुड बी द डेअरी ऑफ द वर्ल्ड ही विजन आज भारताने स्वतःसमोर घेतली आहे. आणि या 2 सेक्टर्सबद्दल आम्ही सिमल्यामध्ये जेव्हा बोलत होतो तेव्हा सगळ्यांना इतकं मोठं काही त्याच्यातनं इव्हॉल्व होणार आहे पुढच्या काही वर्षात हे आम्हाला लक्षात येत नव्हतं. पण राजाभाऊंचा ICARशी असलेला त्यांचा संबंध, कृषी विकास केंद्राशी असलेला संबंध आणि ग्रामीण भागाचा, त्याच्यातनं त्यांना आणि मांडगेजींना या 2 सेक्टर्सबद्दल फार विश्वास होता आणि त्याच्यात आपण काम केलं पाहिजे. आज दोन्ही सेक्टर्समध्ये सहकार भारतीचं उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. त्याची एका अर्थाने आम्ही जरी पेपरवरती प्रकोष्ठ तयार करणं, काम वाढवण्याकरता करणं म्हटलं तरी त्याचं बीजारोपण हे राजाभाऊंनी आणि मांडगेजींनी त्या सिमल्याच्या बैठकीत केलं होतं. हे मी विशेष जुनी आठवण म्हणून सांगू इच्छितो. आणखी एकच आठवण मी सांगेन आणि मी बोलणं पूर्ण करीन. त्या काळात म्हणजे साधारण 67 ते पुढे 87-88पर्यंत जे सगळे विद्यार्थी परिषदेत काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो, आमच्या सर्वांवरती जर का कोणाचा एकाचा प्रभाव कायम राहिला असला तर तो स्वर्गीय यशवंतराव केळकरांचा होता. दरवर्षी अभ्यासवर्ग परिषदेचा होत असे आणि मग ठिकठिकाणी परिषदेचे अभ्यासवर्ग प्रदेशात घेण्याकरता जिल्ह्याचे असतील, शहरांचे असतील, आम्ही सगळेजण प्रवास करायचो. या सगळ्या अभ्यासवर्गांमध्ये सुरुवातीला आमच्या समोर आणि नंतर सगळ्यांसमोर एक विषय कायम परिषदेत मांडला जात असे. स्टुडंट इज ए सिटिझन ऑफ टुडे. हा तर विषय आपण नवीन नाही आहे कोणाला, पण आत्ता परिषदेत काम करतोय, शिक्षण पूर्ण होईल, तुम्ही नोकरी व्यवसायाला स्वतःच्या जाल, पण परिषदेची शिकवण कोणी विसरता कामा नये. आणि त्याच्यातला सर्वात मोठा महत्त्वाचा जो गाभा होता तो असा होता की 5-7 वर्ष परिषदेत तुम्ही काम केलं, पण ह्या 5-7 वर्षाच्या ह्याच्यातनं पुढची 40-50 वर्ष कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात सतत आपण सर्वांनी सक्रिय राहिलं पाहिजे. हा विषय परिषदेच्या अभ्यासवर्गांमध्ये नेहमी मांडला जात असे. आज खूप जण कार्यकर्ते असे आपल्याला दिसतात. राजाभाऊ देखील कंटिन्युअसली 60 वर्षाच्याहून अधिक काळ सतत सक्रिय राहिले. हा परिषदेचा आमच्या सर्वांवरती झालेला एक मोठा संस्कार आहे, आपण कोणी विसरता कामा नये. आज राजाभाऊ जरी हे होत असले 80 वर्षाचे होत असले तरी इथली बँक जेव्हा सुरू होत होती त्यावेळेला माझी परत एकदा त्यांच्याशी खूप ॲक्टिवली संपर्क आला. आणि मला आठवतं आहे आम्ही लोकांनी माझी तेव्हा आमच्या बँकेत देखील काय तुम्ही करताय म्हटलं होतं. इथे प्राध्यापकांना हाऊसिंग लोन हवं होतं आणि पर इंडिव्हिज्युअल एक्सपोजर तेव्हा दीनदयाळ बँक तितक्या हाऊसिंग लोन इतकं करता येत नव्हतं. काय करायचं, मी बोललो आपण कन्सोर्शियम करू. लोकांना आश्चर्य वाटलं की 3 लाखाकरता कुणाला 4 लाखाकरता कन्सोर्शियम आम्ही केलं. मी म्हटलं तुम्हाला जितकं घेता येईल तितकं तुम्ही घ्या, बाकीचं मी घेईन. आम्ही कन्सोर्शियम केलं आणि मी म्हटलं जसजसं तुमचं एक्सपोजर लिमिट वाढेल तसतसं तुम्ही टेक ओव्हर करा. 18 का 20 प्राध्यापकांची आम्ही कन्सोर्शियम लोन्स त्यावेळेला केली होती आणि ते सक्सेसफुल मॉडेल झालं. आज अनेक ठिकाणी कन्सोर्शियम छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्स करता बँका करतात आणि आता रिझर्व्ह बँकेची जी नवीन गाईडलाईन आलेली आहे ती देशाने ॲडॉप्ट केलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी लिंक्ड आहे की छोट्या लोकांना छोटी लोन्स मोठ्या प्रमाणावर दिली पाहिजेत.
आणि त्याच्यामुळे 25 लाखापर्यंतचं 50% एक्सपोजर सर्व बँकांचं असावं. मला असं वाटतं की 20-25 वर्षापूर्वी ज्या 3-4 लाखाची किंमत व्हॅल्यू आज ती 25 लाखावर झाली आहे. पण ते पुरणारं नसलं तर परत एकदा कन्सोर्शियम करता सर्व बँकांनी छोट्या लोन्स करता देखील पुढे येण्याची गरज आहे. हाही एक अत्यंत ज्याला आपण म्हणू की पाथ ब्रेकिंग इव्हेंट होता. लोकांना आश्चर्य वाटत होतं की तुम्ही 1-2 लाखाकरता कन्सोर्शियम का करताय. पण छोट्या नीड्स या एकत्र येऊन पुऱ्या करता येऊ शकतील. आणि आज देशामध्ये खरं सांगायचं तर खूप मोठ्या प्रमाणावरती समाजाला छोट्या क्रेडिटच्या फ्लोची आवश्यकता आहे आणि ती या नागरी सहकारी बँका यशस्वीरित्या करतील. एक गोष्ट सांगून माझं बोलणं संपवतो की गेल्या 5 वर्षात जे सगळे ॲन्युअल अकाउंट्स अर्बन बँकांचे आले त्याच्यातले ह्या वर्षीचे रिपोर्ट्स हे सर्वात उत्तम आहे आणि ह्यापुढे अर्बन बँकांची प्रगतीच होत राहील. धन्यवाद. ज्यांच्या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्यासाठी आपण इथे आलेलो आहोत ते माननीय प्राचार्य धाट सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सर्वांसमोर ठेवावं. माननीय प्राचार्य धाट सर. अध्यक्ष महाराज, सतीशजी, माझे दोन्ही मित्र शरदराव हेबाळकर आणि वसंतराव देशमुख, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य पत्की, त्यातच असलेले आमचेही कुटुंबीय आणि इथे सर्व अनेक ठिकाणाहून आलेले माझ्यावर प्रेम करणारे आणि स्थानिक पातळीवरचे सुद्धा सर्व कार्यकर्ते. खरं म्हणजे अवघड आहे. अवघड याच्यासाठी आहे की मला जेव्हा ही संकल्पना पत्केंनी मांडली की आपण हा एक जाहीर कार्यक्रम करू, त्यावेळेस मी मनातलं आता माझ्यासाठी कार्यक्रम करायचा, त्यामुळे मला बोलायला काहीच अधिकार नव्हता. पण मी मला शंका म्हणून दाखवली की मला कोण येईल, कशासाठी. इतकी वर्ष मी काम केलं हे खरं आहे, हजारो व्यक्तींचे कार्यक्रम केले हे खरं आहे, पण ते कार्यक्रम मी संस्थांसाठी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेसाठी कार्यक्रम करत होतो. लोक येत होते, मला माहीत होतं ते संस्थेवर प्रेम करतात म्हणून येतात. कॉलेजसाठी कार्यक्रम करत होतो, मोठमोठे व्यक्ती बोलवत होतो. अटलजी आले होते, गोनी दांडेकर, किती लोक आले होते. सुधीर फडके काय, गोनी दांडेकर काय, दाजी पणशेकर काय, नाना प्रकारचे. त्यांच्यासाठी लोक येत होते. मी पत्केंना म्हटलं, अहो माझ्यासाठी कोण येईल, कशासाठी येतील. पण तरी तुम्ही आता एवढे मोठे लोक आल्यावर कारण मी दडपून गेलो. मराठीत दुसरा शब्द सापडत नाही म्हणून म्हणतो दडपून गेलो. आणि एकंदर आता त्यामुळे माझ्या मनात शंका म्हणण्यापेक्षा प्रश्न आला की आता काय बोलणार. मी काही एवढा मोठा माणूस नाही. आत्ता व्यासपीठावर ज्या व्यक्ती आहेत, सतीशजी हे RBIचे डायरेक्टर आहेत. वन कॅन थिंक हू ही इज. एवढा मोठा माणूस. सूर्यकांतजी केळकर हे सहकार भारतीचे संघटन प्रमुख होते, अखिल भारतीय. त्यांनी सहकार भारती उभी करण्यामध्ये फार मोठा भाग उचलला आणि आत्ता ते सहकार भारतीतून संघानं त्यांना स्वतंत्र संस्था काढून, संस्था म्हणजे स्वतंत्र संघटन करण्याची आज्ञा केली आणि ते काम करतायत. राष्ट्रीय रक्षा मंचचं
हे लहान नाहीत हो माणसं, फार मोठी माणसं आहेत. आमचं विष्णू बोबडेसुद्धा तुम्ही म्हणजे ते सहज बोलले, पण ते फार मोठा माणूस आहे. म्हणजे अशी सगळी एवढी माणसं इथं आली, मी त्या योग्यतेचा नाही. हे त्यांनी गौरव ग्रंथ काढला, ठीक आहे, गौरव ग्रंथ काढणं बरोबर आहे, पण त्या योग्यतेचा मी नाही. पण जसं ज्ञानेश्वर महाराज नेहमी म्हणजे त्यांच्या अनेक गोष्टींमध्ये सांगतात त्यात की बालकाचे बोबडे बोबडे बोलसुद्धा आईबाबांना फार प्रिय असतात. आईबाप त्या बोलाचं कौतुक करतात. हे काम 60 वर्ष मी सातत्यानं करत आलो हे खरं, पण हे त्याचं कौतुक आहे. फार घवघवीत वगैरे असं काही नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित केली की जे केलं ते मनापासून केलं. महाविद्यालय काढण्याच्या वेळेपासून महाविद्यालय म्हणजे काय मला माहीत नाही, त्यांचं वर्णन करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत. माणिकराव क्षीरसागर यांनी माझं जीवन घडवलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. त्यांनी माणिकरावांनी जे सांगितलं म्हणजे आमची दोस्ती 1.5 वर्षातच इतकी दोस्ती झाली की त्यांनी काही सांगावं मी ऐकावं. त्यांनी सांगितलं आपल्याला कॉलेज काढायचं. मला बरोबर आहे, काढलंच पाहिजे. काय करताय तुम्ही? मी आमच्या थट्टाय चालायची, आम्ही थोडंसं वेडावाकडे बोलायचो. म्हणून तुम्ही काय करता एवढी मोठी, तुम्ही छान बोलता, बौद्धिक देता, भाषणं करता, घडवता कुणाला? 4 शाळेतल्या पोरांना. अरे घडविण्याची आवश्यकता कॉलेजमधल्या पोरांची आहे. तुम्ही काय करताय त्याच्यात? मग तुम्ही म्हणलं कॉलेज काढू. म्हणजे काय इतकं सोपं आहे काय कॉलेज काढणं? कॉलेज काढायला फार कष्ट लागतात. मग करायचं ना म्हणले, आपण दोघं आहोत ना. आणि आम्ही खरंच केलं. कॉलेज काढलं, सुरू झालं. कॉलेज काढण्याच्या म्हणजे ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की आता तुम्ही कॉलेज, परवानगी मिळाली महाराष्ट्राची सरकारची, विद्यापीठाची परवानगी मिळाली, सरकारची नाही. ती एक गंमतच आहे. आता ओघात आलो म्हणून सांगतो. म्हणजे आम्हाला विद्यापीठाने ॲफिलिएशन दिलं खोडेश्वर कॉलेज काढायला. मी योगेश्वरी शिक्षण संस्थेत नोकरी करत होतो आणि बाबासाहेब परांजपे हे अध्यक्ष. बाबासाहेब परांजपे ध्येय वेडे, दुसरा शब्द माझ्याजवळ, मी त्यांना जाणतो. मी त्यांच्या विरोधी विचारामध्ये काम करत होतो, पण त्यांच्यासारखा प्रामाणिक दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता मी पाहिला नाही. म्हणून बाबासाहेबांच्याकडे मी गेलो आणि म्हटलं, सांगितलं मला लीन पाहिजे 2 वर्षाची. त्यावेळेला नाही मिळणार. मी मामांना सांगितलं, माणिकरावांना म्हणलं लीन देत नाहीत बाबासाहेब. ते म्हणले राजीनामा द्या. मी म्हणलं ठीक आहे. संध्याकाळची वेळ फिरायला जाताना असं सांगितलं. मी राजीनामा लिहिला, दुसऱ्या सकाळी दिला योगेश्वरीमध्ये. 2 दिवस झाले आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी आली की मराठवाडा विभागामध्ये जेवढे कॉलेजेस नवीन विद्यापीठानं मान्य केले होते त्या सगळ्यांची परवानगी रद्द करण्यात आली. आणि इकडं त्याच दिवशी दुसरं हातातलं पत्र, तुमची लीन मान्य करता आली नाही, तुम्हाला तुमचा राजीनामा योगेश्वरी शिक्षण संस्थेनं मंजूर केला. म्हणजे इकडून राजीनामा मंजूर केला योगेश्वरीमधून आणि तिकडं महाविद्यालय निघत नाही. पण तरी मी खरंच सांगतो, मी हे अतिशयोक्ती करत नाही. त्या दिवशी रात्रीसुद्धा मला छान झोप लागली. काय कारण? अहो इतका सोन्याचा सारखा भाऊ होता माझा. आणि त्यांनी माणिकरावांनी कुठल्याही पद्धतीनं मला कुठलंही कमी पडू दिलं नसतं याचा माझा विश्वास होता. याच्यावर दिला सोडून. मग 2-3 दिवसांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, परवानगी मिळाल्या वगैरे वगैरे.
पण कॉलेज काढण्याची संकल्पना ज्या दिवशीपासून आली त्या दिवशीपासून मी वाहून घेतलं. म्हणजे मला दुसरा विचार नसे मनामध्ये. घरातही कॉलेज, बाहेरही कॉलेज, फिरतानाही कॉलेज, प्रवासात गेलो तरी कॉलेज. म्हणजे कॉलेज चिंतन, कॉलेजसाठी करणं हे मनापासून करणं असतं. मी म्हणून माझ्या प्राध्यापकांना सुद्धा म्हणत होतो आणि आता त्याचा अनुभव घेतो. प्राध्यापकांना म्हणत होतो तुम्ही बाकी काहीच करू नका, फक्त विद्यार्थ्यांना मनापासून शिकवा. आता अध्यात्मामध्ये थोडंसं मला कळायलं म्हणत नाही मी, पण थोडंसं वाचतो आणि महाराज आमच्या अनेक वेळेला सांगतात, उत्कृष्ट संसार करणं हाच परमार्थ आहे. परमार्थ कुठं वेगळा नसतो. उत्तम चांगला संसार करा तोच परमार्थ आहे. तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून जसा संसार असतो तसा संसार करा तोच परमार्थ आहे. दुसरा कोणता परमार्थ नाही. काही त्याच्यासाठी भमभम करण्याची गरज नाही, नाक दाबून बसण्याची गरज नाही, त्यासाठी आणखी काही करण्याची गरज नाही. मनापासून काम करा. संसार हा काही एकाचा दोघाचा नसतो. संसार हा समाजाचा असतो. नवरा बायको काम करतात एकमेकांसाठी, हे खरं आहे. पण नवरा बायकोचं अस्तित्व केव्हा? जर शेजारी असेल त्याला बोलावलं तर. नाही तर काय करायचं? ते कोणती तरी बाई होती ना मुंबईला, त्या फ्लॅटमध्ये मरून पडली. किती 3 महिने 4 महिने माहितीच नाही कुणाला, मरून पडलेली. आणि नंतर कळलं पोरं कुठं ते अमेरिकेमध्ये, त्यांनाही माहीत नाही. म्हणजे असं एकटं राहणं आणि मरणं याला संसार म्हणत नाहीत. डॉक्टर नेहमी उदाहरण जे देत होते त्या उदाहरणावर त्यांनी गोविंदराव नावाचं एक पात्र डॉक्टर नेहमी सांगत असत. डॉक्टर गुरुजी त्याचा उल्लेख अनेक वेळेला करत असत, माननीय गुरुजी, की संघाला अपेक्षित काय आहे? गोविंदराव होणं नाही. गोविंदराव म्हणजे काय? मग ते गोष्ट सांगायची. एक माणूस होता, आपला आई वडील त्यांनी शिकविलं, मॅट्रिकपर्यंत शिकला. पुन्हा त्याला चिकटून दिला आई वडिलांनी कचेरीमध्ये कोणत्या तरी. तो कचेरी सकाळी 10 वाजता जायचा, संध्याकाळी 6 वाजता घरी यायचा. गादीची बळकटी पायानंच उलटायचा, काहीतरी बाहेरच खाऊन यायचा आणि झोपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पुन्हा त्याचं राटघाट घालू. याला गोविंदराव म्हणायचे. ते गोविंदराव नाव असेल ते तर क्षमा करा बरं का, पण उदाहरण मी दिलेलं नाही आहे. हे उदाहरण पूजनीय गुरुजींनी दिलेलं आहे डॉक्टरांचं. तो असे गोविंदराव होणं, एकल कोंडे म्हणजे संसार करणं नाही. हे वारंवार माझ्या कानावर पडलं. आणि तसा उत्तम संसार करणं, समाजाला बरोबर घेऊन समाजामध्ये राहून चांगला संसार करणं म्हणजे परमार्थ आहे. हे चैतन्य महाराजांनी सांगितलं, म्हणजे धुंडा महाराजांनी सांगितलं, आमच्या महाराजांनी सांगितलं. उत्तम संसार म्हणजेच परमार्थ. मी कॉलेजचा उत्तम संसार केला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 12 नाही, थोडं 16 वर्ष, बरं 16 वर्ष कार्यवाह होतो. 16 वर्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा संसार उत्तम केला मी. माझ्या म्हणून सहकार भारतीमध्ये सतीश रावने ओढलं. म्हणजे मी खरं म्हणजे काय मी बँकही आमची काढली कॉलेजमध्ये काढली बँक. म्हणजे कॉलेजमध्ये स्टाफ रूममध्ये आम्ही गप्पा मारत बसायचो आणि त्यावेळेला विषय निघायचे अनेक. गोपीनाथरावांनी आधी मला सांगितलं होतं की तुम्ही महिला बँकेचा अर्ज करा. रिझर्व्ह बँक महिला बँकेला परवानगी देते. बाकीच्या बँकांना रिझर्व्ह बँक परवानगी देत नव्हती. गोपीनाथरावांनी सांगितलं तुम्ही अर्ज करा महिला बँकेचा. आम्ही केला. त्याच्यात रामचंद्रजी जोहरांना अध्यक्ष केलं, मी डायरेक्टर होतो. ते रिझर्व्ह बँकेनं ते काही बँक दिली नाही.
आणि दुसऱ्या जवळजवळ 2-2.5 वर्षांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण बदललं. सर्वांना परवानगी द्यायचं ठरविलं रिझर्व्ह बँकेनं. हे ठरविल्याबरोबर आम्ही स्टाफ रूममध्ये, मी ते वाचलं, आणि स्टाफ रूममध्ये 15 मिनिटं चहा पीत बसलेलं असताना म्हटलं, काय गड्या करायचे का आपल्याला बँक? आमचं इतकं सहज वार्ता माझ्या सहकार्याशी, प्राध्यापकांशी होत असे. सगळ्यांनी कुणी उचलून धरलं, कुणी बँक काढणं का सोपं असतं काय असंही म्हटलं वगैरे वगैरे. पण ठरलं. 2 कार्यकर्ते सापडले आणि आम्ही बँक सुरू केली. म्हणजे बँकेला प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव धडपड करून 2-2.5 वर्ष धडपड करून मान्य झाला आणि बँक सुरू झाली. म्हणजे बँक काढली ते मीन फडणीस असं दोघांनी, असंच म्हणा, जवळजवळ सुरू झाली बँक. ही बँक सुरू झाल्यानंतर एकदा सतीश रावना बोलवा. आता ते आम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, आत्तासुद्धा त्यांनी सहज म्हटलं सकाळी आल्यावर, हे विष्णूजी आले आहेत, मी आहे, सतीश राव आहेत, सूर्यकांत वगैरे वगैरे सगळे. ते म्हणले आपली विद्यार्थी परिषदच झाली पुन्हा आज. म्हणजे खरंच आहे, परिषदेतून जे आम्ही घडलो ते घडलेले कार्यकर्ते हे फार वेगळ्या पठडीतले होते. माननीय यशवंतराव केळकरांचा सहवास लाभलेला कोणताही स्वयंसेवक कार्यकर्ता हा घरी बसून स्वतःचा 2 नवरा बायकोचा संसार करण्याच्या लायकीचा राहिलेला नव्हता. हे मी पूर्ण श्रद्धेनं सांगतो. केळकरांचं व्यक्तिमत्वच असं होतं, यशवंतराव केळकरांचं, की त्यांनी गप्पा मारल्या यशवंतरावांनी आपल्याबरोबर, की आपल्या भोवतीचं कवच टरा फाडून टाकायचे आणि तुम्ही कोण आहात हे सांगायचे. म्हणून आम्ही यशवंतरावांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात उत्तम कार्य केलं त्यांनी. तसंच आम्ही आपलं छोटं मोठं कार्य केलं. बाळासाहेब आपट्यांसारखे कार्यकर्ते राज्यसभेवर, संसदेमध्ये ज्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणांमुळे लक्षात राहतात, आमचे विनय सहस्रबुद्धे लक्षात राहतात, रिझर्व्ह बँकेपर्यंत जाणारे सतीश मराठे लक्षात राहतात, असे सगळे कार्यकर्ते विद्यार्थी परिषदेतून घडलेले. पण आम्ही केलो, आमची मूस होती संघाची, आणि त्या संघाच्या मुशीमधून आम्ही कार्यकर्ते काम करत होतो. आणि संघाची मूस फार काय त्याचं वर्णन करण्यासारखं नाही हो. माणसं देवच आहेत. देव म्हणजे हे श्रद्धेनं म्हणतो बरं का, म्हणजे देव कुठेतरी वेगळा असतो असं नाही, त्या माणसातच देव असतो. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, तो सांगतो तुम्हाला. मी विद्यापीठ अनुदान मंडळाच्या कामासाठी दिल्लीला 8 दिवस राहिलो होतो. आणि UGCमध्ये रोज मग त्यावेळेस मी ग्रँट्स विद्यापीठ अनुदान मंडळाची कॉलेजला मिळावी म्हणून मी धडपड करत होतो. सकाळी कार्यालयात उतरायचं, त्या झंडेवाला कार्यालयात सकाळी 10:30-11 वाजता त्या UGCच्या कार्यालयात जायचं. काय दिवसभर जे धडपड करायची ते करायचे, संध्याकाळी परत यायचं. 8 दिवस असा मी तिथं राहिलो होतो. 8व्या दिवशी वैतागलो, थोडंसं भांडणं केली, मग खूप भांडणं केली वगैरे वगैरे. पण 5व्या-6व्या दिवशी कार्यालयामध्ये संघाचे सरकार्यवाह माधवराव मुळे आले. त्यांचा निवास होता. बघा, माझी माधवरावांची ओळख नव्हती, मी त्यांना कधी पाहिलेलंही नव्हतं. पण तिथे एक प्रथा आहे, म्हणजे त्यावेळेला तरी होती, आज आहे की नाही मला माहीत नाही. झेंडेवाला कार्यालयामध्ये एक प्रथा आहे, ती अशी की तिथे एक प्रमुख काही कार्यकर्ते, जसे चमनलालजी नावाचे एक कार्यकर्ते होते, ते सगळ्यांची चौकशी करत, कोण कोण कार्यालयात उतरलं आहे, त्याचं काम काय आहे, त्याला अडचण आहे का,
त्याचं जेवण झालं आहे का, तो बाहेरून आला आहे का, काय, हे सगळं चमनलालजी करत असत. तसे संघाचे अधिकारीसुद्धा करत असत. माधवराव मळेने त्या दिवशी मला बोलावून घेतलं आणि मला तर काही माहीत नाही. या म्हणले, राजाभाऊ धाट नव्हते. म्हणलं हो. तुम्ही आंबेजोगाई? म्हणलं हो. आणि मग तुम्ही काय करताय? असं भारतीय शिक्षण प्रसार, त्यावेळेला कार्यवाहसुद्धा होतो मी. तुम्ही कार्यवाह संस्थेचे? म्हणलं हो. असं गप्पा खूप झाल्या, माहिती चौकशी घेतली सगळी. कशासाठी आला तिथं? मी म्हणलं विद्यापीठ अनुदान मंडळामध्ये का ग्रँट्स मिळावे म्हणून आलं. म्हणून तिथं मग कसं किती दिवस झाले, धडपड कशी करतो वगैरे थोडंसं 10 मिनटं सांगितलं. दुसऱ्या दिवशी निघालो, मी आलो आंबेजोगाईला. या गोष्टीला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर मी पुण्याला गेलो कामासाठी. अनेक पुण्याच्या कार्यालयात गेल्याबरोबर आबा अभ्यंकर भेटले. ते आबा प्रमुखच होते कार्यालयाचे. आबा म्हणले, अरे सर कार्यवाह आलेत, त्यांना भेटा जाऊन. अखेरचे क्षण आहेत, अखेरचे क्षण आहेत, ते आजारी आहेत, दवाखान्यामध्ये आहेत, त्यांना भेटा. म्हणलं आबा मी काय, मी कुठं तितकं माझा परिचय नाही. म्हटलं चल ना, म्हणले माझ्याबरोबर. म्हटलं बरं आहे. म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो, आबांच्या बरोबर दवाखान्यामध्ये. कोण? मुळेच्या दवाखान्यामध्ये गेलो. बेडवर पडलेले होते माधवराव. तोंडातून शब्द फुटत नव्हता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. माधवराव म्हणले, बोल ना त्यांच्याशी. म्हणून मी काय बोलू? पण ते आबाचं थोडंसं चालू होतं. मी बोललो. माधवरावने हाताने असं केलं. मी त्यांच्या तोंडाजवळ कान नेला. म्हणलं राजाभाऊ ना? म्हणलं हो. कल्पना करा ना तुम्ही. म्हणलं हो. काय वाक्य असावं पुढचं? म्हणले ग्रँट मिळाली का? मला खरं म्हणजे सुचे ना. 1 वर्षापूर्वी ज्यांना मी सांगितलं होतं की मी कॉलेजसाठी प्रयत्न करतो आहे, ते मृत्यूशय्येवर असताना मला विचारतायत की ग्रँट मिळाली का? ही संघाची मूस आहे, हे संघाचं काम आहे. मला सांगा, असा अनुभव आल्यानंतर कोणाची हिंमत होईल मनापासून काम न करण्याची? असे अनुभव अनेक असे आले. असेच नाही सगळे, पण प्रेमाचे, आपुलकीचे, सहजतेचे असे अनेक अनुभव आले की ज्याचा स्वाभाविक परिणाम असा झाला की आपण मनापासून काम करणं हेच आपलं काम आहे, हेच आपलं व्रत आहे, असं साधारणपणे ही समज घेऊन काम केलं. हे काम लहान का मोठं हा विचार कधी केला नाही. हे काम उपयुक्त का अनुपयुक्त हा विचार कधी केला नाही. हे काम करायचं आहे एवढं मात्र निश्चित ठरवलं, त्याप्रमाणे मनापासून ते काम केलं. झालं ते काम. एवढंच की 60 वर्ष सातत्य त्याच्यामध्ये राहिलं, हाच विषय. पण एक गोष्ट दरवेळेला मनामध्ये होती, प्रत्येक कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं केली हे खरं आहे. ज्यांचा एकमेकाशी संबंध नाही अशी क्षेत्र, हे खरं आहे. म्हणजे कॉलेज चालविणं वेगळं आणि दीनदयाळ शोध संस्थांचं काम करणं वेगळं. हे कुणालाही सहज वाटेल, सहज दिसलं. दीनदयाळ शोध संस्थांचं काम आणि कॉलेजचं काम काय संबंध आहे? पण एक त्यातला तंतू जो धागा आहे तो मी लक्षात घेतला. कॉलेजचं काम का, संस्थेचं काम का? संस्कार करण्यासाठी. संस्कार कुणाला करायचे? समाजामधल्या कुठल्या तरी एका घटकावर संस्कार करायचे.
देशभक्तीचा संस्कार करायचा आहे, आपुलकीचा संस्कार करायचा आहे. मग हा कॉलेजमध्ये करायचा काय किंवा दीनदयाळ शोध संस्थांमध्ये करायचा काय? दीनदयाळ शोध संस्थान कुठं काम करते? ग्रामीण भागात काम करते. ग्रामीण भागात काही माणसं नाहीत? माणसं आहेत ना. मग त्यांच्यावर संस्कार करणं हा सुद्धा त्याचाच भाग आहे. हाच तंतू आहे. हाच तंतू बँकेत आहे. बँकेत काम करणं म्हणजे नुसता पैशाचा व्यवहार थोडाच आहे. चाल कर्ज द्यायचं, वसुली करायची, त्या सरफेसी कायद्याखाली ॲक्शन. अरे हे एवढंच काम बँकेचं नाही आहे. बँक म्हणजे सुद्धा संस्काराचं केंद्र आहे आणि हे संस्काराचं केंद्र चालविलंच पाहिजे आम्ही. म्हणून ह्या दृष्टीने दीनदयाळ बँक ही त्या दृष्टीनं चालते. दीनदयाळ बँक ही म्हणजे शब्द बरा नाही पण वापरतो. दीनदयाळ बँक ही केवळ सावकारी करत नाही, तर सावकारीच्या बरोबर, सावकारी तर आहेच आहे, पण सावकारीच्या बरोबर संस्कार करण्याचं काम करतो. म्हणून आम्ही किती पुष्कळ गोष्टी करतो आहे. आता त्या सगळ्या गोष्टी सांगत नाही. आमचा बनवूस करणं तोच त्रास आहे माझा सगळा. ते बिचाराला परेशान करावं लागतं. म्हणून ते असं ध्येय ठेवून प्रत्येक कामामध्ये संस्काराचा मूळ तंतू लक्षात घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. किती यश आलं माहीत नाही, अपयश आलं का माहीत नाही. कदाचित म्हणजे कुठे मी राहण्याचा आग्रह ठेवला नाही. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था उभी करण्यात असं म्हणतात लोक, फार मोठा माझा हात आहे म्हणून, योगदान आहे वगैरे. पण भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत आज मी कोणी नाही. दीनदयाळ शोध संस्थान उभी अंबेजोगाईत का या भागामध्ये उभी करण्यात मीच प्रमुख होतो. नानाजींनी आज्ञाच केली होती ना. प्रमुख काय होतं? नानाजी हे कृषी विज्ञान केंद्र काढताना दिल्लीच्या बैठकीत नानाजींनी म्हटलं कि अपने को 4 कृषि विज्ञान केंद्र मिले हैं, गोंडा में, चित्रकूट में, मझगवा में और बीड़ में. बाकीचे 3 चालू झाले. बीड़ का हम चालू नहीं करेंगे. आम्ही आपले सगळे गप्प बसून ऐकत होतो. नानाजींच्या पुढे बोलायची कोणाची हिंमत आहे? आम्ही ऐकत होतो आणि हे सगळं फुलस्टॉप केला, पॉज घेतला आणि नानाजींनी एक वाक्य उच्चारलं, यदि राजाभाऊ चाहते हैं और राजाभाऊ करते हैं तो हम ये कृषि विज्ञान केंद्र लेंगे, नहीं तो नहीं लेंगे. नानाजीसारख्या माणसांनी असं वाक्य उच्चारल्यावर खरं म्हणजे कुणाच्या बापाची हिंमत आहे काय नाही म्हणण्याची. मी गुपचूप ते काम केलं. कृषी विज्ञान केंद्र उभं केलं, दीनदयाळचं काम केलं. मी आज तिथं कुठेही नाही. म्हणजे मला खरं म्हणजे दीनदयाळ बँकेत सुद्धा तशीच होती स्थिती. मध्ये मी नव्हतोच ना, 5-6 वर्ष जवळजवळ नव्हतो. पण खरं म्हणजे हे म्हणणं नाटकी नाही, पण खरंच वाटतो मला मोहन आहे. काय करायचं? कशा आपण सांगितलेल्या पद्धतीनं काम व्हायला आहे ना, सॉलिड काम होणं हे आवश्यक आहे. कोण तिथं आहे, याला काय महत्त्व आहे? या वातावरणात मी वाढलो आणि हा संस्कार मला मामांनी दिला, मामांनी घडवलं. मामा म्हणजे माणिकराव क्षीरसागर. आणि त्यांनी हे मला रुजवलं माझ्या मनामध्ये. म्हणून मी ही कामं केली, ज्या पद्धतीनं करायची त्या पद्धतीनं केली. मोठी का छोटी हा विषय नव्हता, उत्तम का अनुपयुक्त, सत्ता का नासत्ता, काही हा विषय नव्हता. मनापासून कामं केली. त्यातलं यश का अपयश तुमच्या पुढे आहे, ते मांडलेलं आहे. हे यश अपयश आपण गोड मानून घेतलं याचा मला जास्त आनंद वाटतो आहे. म्हणून मला विश्वास नव्हता, मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो. मी अनेकांना म्हटलं कशाचा कार्यक्रम करताय, कोण येतं आहे कार्यक्रमाला, जाहीर कार्यक्रम उगीच विनाकारण. सगळ्यांचा आत्मविश्वास पत्की इतके प्रचंड आग्रही होते की विचारायचं नाही, झालंच पाहिजे, होणार. आणि 100% 1000 माणसं येणार, तुम्ही काय चिंता करत.
वगैरे वगैरे, पण असे सगळेच होते. त्यामुळे त्या सगळ्यांचं सहकार्य आणि त्यांचं स्वप्न साकार झालं आहे. मला तर आनंद तर निश्चित झाला आहे, पण ज्या कार्यकर्त्यांनी हे काम केलं आहे, जी ही समिती निर्माण झाली, या समितीनं पुष्कळ कष्ट घेतले. ही गौरवग्रंथ जसं यानं सतीशनं सांगितलं, गौरवग्रंथाची सगळी हिस्ट्री आणि त्यानं केलेलं काम हे प्रचंड कष्टाचं, जिकिरीचं आणि तपशिलाचं होतं. ते त्यांनी केलं, सगळ्यांनीच केलं हो, त्यानंच काय. आमचं नितीनला नेहमी म्हणत असतो, हे व्यासपीठ वगैरे काम करणं हे नितीनचं काम आहे. आणि मी नितीनला कॉलेजमध्ये असल्यापासून सांगत असे, आणि त्याला काम सांगितलं की पुन्हा त्याच्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही, कधी आयुष्यभर कधीही लक्ष दिलं नाही. आणि कुणी म्हटलं अहो त्याचं याचं काय झालं, मला नितीनला सांगितलं आणि ते संपलं, ते पूर्ण होत आहे. म्हणजे इतक्या विश्वासानं कार्यकर्ते माझे काम करतात. हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. त्या सगळ्यांचा तर ऋणी आहेच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही सर्वजण जिथं आलात, कोणत्या शब्दाने मी तुमचे आभार म्हणू. भगवानराव शिंदे आले, इतकं माझ्यापेक्षा जास्त वय आहे त्यांचं, पण त्यांनी माझ्या प्रेमामुळे ते इथं आले आणि इथं काय टेकून येऊन बोलले. खरं म्हणजे त्यांचा राजकीय, त्यांचं माझं एक पक्ष नाही, विचार नाही, त्यांचे विचार भिन्न आहेत, पद्धती भिन्न आहे, पण माणूस म्हणून त्यांचं आणि माझं प्रेम विलक्षण आहे. तसं माझं भगवानरावचं होतं. भगवानराव लोमटे फार चांगले मित्र होते, कट्टर काँग्रेसचे सभापती वगैरे. आता राजेसाहेब आले होते ना, राजेसाहेब हे सभापती आहेत काँग्रेसचे. त्यांनी ते आग्रह करून ते शाल काय काय घातलं, फेटा बांधला. मी त्यांना म्हणलं तुमचं कुठेही आक्रमक घुसण्याची जी वृत्ती नाही चांगली नाही हो असंही म्हटलं. पण ते आक्रमक आहेत. पण अशी सगळी मंडळी, मला या अंबेजोगाईतल्या मंडळींनी असं इतकं विलक्षण प्रेम दिलं. म्हणजे हाही मामांचा संस्कार. मामान मी दोघंच असे होतो की ज्यांनी आम्ही दोघांनी विचार केला. आम्ही म्हटलं की हे गाव अंबेजोगाई आहे, फार चांगलं गाव आहे, सांस्कृतिक गाव आहे. आणि मग मामा म्हणले अरे पण त्याच्यात असे हे आणि इतकं हे संघ त्याज्य, गुरुजींचा निषेध, आमका निषेध, म्हणजे आपण एकत्र तरी बसू. आणि मग आम्ही धडपड केली. मग आम्ही भगवानराव सबनीस, भगवानराव लोमटे, द्वारकादास लोही या सगळ्यांना एकत्र करून आम्ही 1 महिन्याला एक बैठक घ्यायची असं ठरविलं. सगळे वेगळे विचाराचे, पण महिन्याला आम्ही एकत्र यायचो. 4 बैठकी झाल्या आणि 4ही बैठकीमध्ये विचार भरपूर झाला, चांगला झाला, भांडणं झाली नाहीत. असं सगळं चित्र करण्यात यश मिळालं, लोक मिळाले, लोकांनी प्रेम दिलं. त्या प्रेमाचा उत्तरही मी होणार नाही, हे ऋण कायम बरोबर घेईन. आणि पुढे जितकी होईल तितकी, आता पण झाले त्यामुळे किती वाटचाल होईल माहीत नाही, परंतु आता जे होईल ते करेन, एवढंच मी आश्वासन देतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. तो आहोत श्रीयुत नंदू पावगी यांचं स्वागत करण्याची विनंती करतो आहे. सहकार भारती पालघर येथून आलेले आहेत. तिसरे पाहुणे जे आपल्यामध्ये आलेले आहेत, गणेशराव गाडगीळ, अध्यक्ष सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सांगली. आणि चौथे पाहुणे आपल्यामध्ये आले, परिवाराच्या वतीनं करावं अशी विनंती मी संकेत व सरिताताईंना करतो. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन अंबेजोगाई आणि अंबेजोगाईच्या बाहेर होऊन अनेक मान्यवर अतिथी या कार्यक्रमासाठी वेळ काढून आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जात आहोत. यानंतर अध्यक्ष समारोप होणार आहे. आभार प्रदर्शन आणि कल्याण मंत्रांनी कार्यक्रमाचा त्यांच्या संभाषणातून, त्यांच्या भाषणातून एक
शब्द प्रयोग करतात, मेरे परिवारजनो. मला असं हेच म्हणायचं आहे की उपस्थित राजाभाऊ धाट जन हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आणि माझं अभिवादन. मित्र हो, इथे पहिल्या सत्रात राजाभाऊ धाट यांच्याबद्दल बरीच माहिती दिली गेली. माझा तसा राजाभाऊंशी संबंध कमी आला आहे. मी महाराष्ट्रातला नाही, जन्म माझा पालघरचा आहे, पण शिक्षण वगैरे सर्व माझं मध्य प्रदेशात झालेलं आहे. सहकार भरतीच्या कामाची जिम्मेदारी आल्यावर मी महाराष्ट्रात आलेलो आहे आणि सहकार भरतीतून निवृत्त होण्याच्या मार्गावर असताना राजाभाऊंशी माझा संबंध आलेला आहे. आणि त्यावेळेस सहकारात सुधार करण्याच्या दृष्टीने वैद्यनाथन यांनी काही परामर्श दिला होता. वैद्यनाथन समिती बनली होती. नक्कीच त्यांनी जे सांगितलं होतं ते फार उपयोगी असं सहकाराच्या शुद्धीसाठी त्यांनी सांगितलं होतं. त्या बाबतीत राजाभाऊ धाटांनी अध्ययन केलं आणि अध्यापन देखील केलं. महाराष्ट्र सरकारने देखील वैद्यनाथन समितीचा अहवाल हा लोकांना समजवण्यासाठी राजाभाऊ धाट यांचा उपयोग केला. सहकार भरतीने तर केलाच, सहकार भरतीचं तर कामच होतं ते. आणि माझ्या लक्षात आलं की राजाभाऊ धाट हे एक उत्तम प्राध्यापक आहे. विषयाची मांडणी करणं, विषयाला नीट समजवणं आणि आवश्यक ते प्रयोग देखील करणं ही त्यांची मनोवृत्ती आहे. त्यांचे बरेच गुण तुम्ही इथे सांगितले. त्यांचे गुण जे तुम्ही सांगितलेत ते काही त्यांची चापलुसी नाही, चापलुसी करण्यासाठी नाही, तर ते गुण सांगताना तुमचा विचार हा आहे की हे चांगले गुण, त्यांचं समाजासाठी निस्वार्थ समर्पण, त्यांचं परिश्रम, त्यांचं अध्ययन अध्यापन हे सर्व आमच्यात देखील काही न काही प्रमाणात यावं म्हणून त्यांचा हा गुणगौरव तुम्ही इथे केला असं मी मानतो. त्यांनी जो समाजकार्य हा यज्ञ आरंभला त्याची एक ठिणगी आम्हाला मिळावी, त्यामुळे आमचं जीवन देखील तसं व्हावं. एका गीतात म्हटलंय ना, एक चिनगारी उसी की बस हमें छू जाए, हम सभी का जन्म तब प्रतिबिंब सा बन जाए. ह्या भावनेनी राजाभाऊंच्या गुणांचा गौरव तुम्ही इथे केला, तो योग्यच होता. एक गोष्ट ही देखील मी सांगू इच्छितो की सामान्यपणे लोकांच्या मनात ही अशी कामं जी आहेत, निस्वार्थपणे समाजाचं काम करणं, ह्याबद्दल आमच्या समाजात खास करून स्वाधीनतेनंतर चांगला भाव राहिलेला नाही. मराठीत एक म्हण आहे की घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं असं फालतू काम आम्हाला येत नाही. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं हे फालतू काम आहे आणि हे घराघरातून मुलांना शिकवलं जातं अजूनही की तुला काय काम आहे रे, तू काय फालतू आहेस का, चालला समाज काम करण्यासाठी, समाजाचं काम तू काय करणार आहेस, काय तुला त्यातून मिळणार आहे, हे असं शिकवलंच जातं आहे. खास करून स्वाधीनतेनंतर
ज्याला फालतू वेळ आहे त्यांनी समाजकार्य करावं. आम्ही तर एवढ्या कामात आहे, बायका, पोरं, नोकरी, घरातल्या अडचणी, वेळ कुणाला आहे हो. ज्यांना फालतू वेळ आहे त्यांनी करावं समाजकार्य. ही सामान्यपणे शिकवण आहे. म्हणून आम्ही वेगळ्या पंथाचे आहोत, हेडगेवार कुळोत्पन्न आहोत. आम्ही राजाभाऊ धाट परिवारातले आहोत. मी उडीसात होतो, तिथे एक नेता होते. ते नेता बिलकुल स्पष्ट बोलायचे. म्हणे लोक मला दल बदलू म्हणतात, म्हणजे पार्टी बदलणारा म्हणतात. पण मी पार्टी बदलणारा नाही आहे. मी तर जनतेची सेवा करणारा व्यक्ती आहे. आणि जनतेची सेवा करण्यासाठी सरकारी पद सरकारमध्ये असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून जी सरकार येते त्या सरकारमध्ये त्या दळात मी सामील होतो, कारण मला जनतेची सेवा करायची आहे. ही एक प्रकारची विचारधारा आहे जी आमच्या विचारांपेक्षा बिलकुल भिन्न आहे. अधिकांश राजनीतिक नेते आम्ही समाजाची सेवा करायला निघालो आहोत. समाजाच्या सेवेसाठी तुम्ही आम्हाला मतदान करा असंच सांगतात ना. सामान्यपणे हेच सर्व राजनीतिक नेते सांगतात. पण काय सेवा करतायत हेही लोकांना माहिती आहे. कसे नेते बनले. ह्या महाराष्ट्रातलेच एक नेते, शिवसेनेचे पुढारी, औरंगजेबासारख्या व्यक्तीला देखील चांगला माणूस होता असं बोलत आहेत. मला फार आश्चर्य वाटलं ते त्यांचं ऐकून, की त्या व्यक्तीला आपला बाप देखील ओळखता आला नाही काय. अशा प्रकारच्या लोकांच्या हातून सन्मान प्राप्त करणं हे देखील लज्जास्पद वाटतं. ही राजनीतिक नेते मंडळी काय आहेत, काय त्यांची पातळी आहे. अशा लोकांकडून सन्मान प्राप्त करणं हे कित्येक लोकांची फार इच्छा असते, की मला काही ना काही पद मिळावं, सरकारने हे करावं, म्हणजे मला जनतेची सेवा करता येईल. पण मित्र हो, ज्या लोकांमध्ये राजाभाऊ धाट वावरत होते, जी लोक त्यांना दिवस रात्र पाहत होती, त्यांच्याबरोबर काम करत होती, वादविवाद करत होती, कधी भांडतही असतील, ह्या लोकांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. कोणी शिफारिश केली आणि त्यांना आम्ही चांगलं मानलं असं नाही. ही जी परिवारजन जो बसलाय यांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. आणि अशी लोक जी त्यांच्याबरोबर वावरली, त्यांच्याबरोबर आजही राहत आहेत, पाहत आहेत, अशा लोकांनी त्यांचा गुणगौरव करणं ही त्यांच्यासाठी देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि अशा लोकांसाठी देखील अशा उत्तम व्यक्तीचा गुणगौरव केला तुम्ही, ही अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्याच दृष्टीने ही जी सहस्त्रचंद्र दर्शन समिती हिने हा सर्व कार्यक्रम आखला आणि यशस्वीपणे पार पाडला, त्याबद्दल मी त्यांचा देखील धन्यवाद करतो. आणि शेवटी एवढंच म्हणेन, खास करून धाट सरांबद्दल, की दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है, जीवन भर अविचल चलता है. राजाभाऊ धाटांना
सुस्वास्थ्य सहित दीर्घायुष्य प्राप्त हो ही सत्कामना व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. या सहस्र चंद्रदर्शन आभार म्हणणं खरं म्हणजे नाही, बरोबर नाही वाटत. आत्ताच बाबांनी म्हटलं की कुटुंब, आता हे एक मोठं कुटुंब आहे आणि हे कुटुंबात आपण आहोत, आपण सर्वजण या कुटुंबाचा घटक आहोत. तर आपल्या कुटुंबात आभार मानणं मला बरं वाटत नाही. मी असं म्हणेल की मी आपल्या ऋणात राहणं मी पसंत करेन. तरीही हे सोपस्कार म्हणून करायचे आहेत, ते करावेच लागतात, ते करतो. आजच्या या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी केळकर काका आणि सतीश मराठे काका, या दोघांनी अगदी पहिल्याच ह्याच्यामध्ये पटकन आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमास येण्याचं स्वीकारलं आणि ते आपल्या अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमामध्ये असूनसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, म्हणून मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. तसेच ज्यांनी आमच्या कौटुंबिक नातं काय आहे, कौटुंबाचा कसा संबंध आहे, तसेच बाबांची कशी मैत्री आहे, हे सगळं समजावून सांगितलं असे आमचे मामा वसंतराव मामा, वसंतराव गुरुजी, ज्यांना आम्ही मामाच म्हणतो, ते इथे आले. त्यांच्या ह्याच्यातही हे झालं, म्हणजे वेळात वेळ काढून प्रकृती सगळी हे करून इथे आले, म्हणून त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. तसेच आमचे बापू आजच्या या कार्यक्रमाचे कार्यक्रम काय आहे, सहस्त्र चंद्रदर्शन काय असतं, हे सगळं समजावून अतिशय सुंदर शब्दात ज्यांनी समजावून सांगितलं असे आमचे बापू वेळोवेळी आम्हाला असेच ते मदत करत असतात, सहकार्य करत असतात, आमच्यावर चांगले संस्कार करत असतात आणि अशाच साध्या साध्या गोष्टीतून आम्हाला संस्कार शिकवत पण असतात. अशा बापूंचे पण मी ऋण व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम फार मोठा झाला, अगदी व्यवस्थित पार पडला, या आपण बघितला पाहिला, पण या कार्यक्रमाच्या पडद्यापाठीमागचे सूत्रधार बरेच असतात. तसा हा कार्यक्रम ठरल्यानंतर सगळ्या समित्या स्थापन झाल्या, त्यामध्ये संयोजन समिती आहे, व्यासपीठ व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे, पाहुण्यांची व्यवस्था आहे, भोजन व्यवस्था आहे, गौरव ग्रंथाचे संपादक मंडळ आहेत आणि यातायात मंडळ आहे. अशा असंख्य समित्या स्थापन होऊन हा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने गेले 2 महिने अखंड परिश्रम करत आहेत. या परिश्रमातून हा कार्यक्रम इथपर्यंत यशस्वी झाला आहे, त्यामुळे त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून, खरं म्हणजे आज मोठी लग्नाची तिथी असून आपण या संख्येने आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिलात, म्हणून मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आपल्या ऋणात राहतो. आणि तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्या कोणी मदत केली, जे कोणी सहकार्य केले, त्या सर्वांचे म्हणजे नाव घेऊन तर ऋण व्यक्त करणं अवघड आहे, पण ते सर्वांचे ऋण मी व्यक्त करतो आणि पुढचं कार्यक्रमाला हे करतो. धन्यवाद.